नमस्कार, आपण पाहत आहात जनाक्रोश समाचार। काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागरण अभियान राबवण्यात येत आहे। त्यातच आज अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या ग्राम शिंदे बुद्रुक येथे देखील हे अभियान राबवण्यात आलं। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रमुख अतिथी आमदार बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकडे, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक बाळासाहेब हिंगणकर, सभापती आरोग्य विभाग जिल्हा परिषद दयारामजी काळे, सभापती समाज कल्याण महेंद्र गैरवाल, सदस्य जिल्हा परिषद सौ कविता बोरेकर, सभापती जिल्हा पंचायत समिती श्रीधर काळे, उपसभापती पंचायत समिती भैया मेटकर, नामदेवराव तनपुरे, देवेंद्रजी पेटकर, सरपंचा रजनी गजबिये, शिल्पा भलावी, सदस्य जिल्हा परिषद अश्विनीताई पेटकर, शैलजा गावंडे, सुनील तायडे, सदस्य पंचायत समिती आनंदराव गायकवाड, राजाभाऊ चित्रकार, सुभाष चित्रकार, बाबूराव गावंडे, दिनेश वानखडे, श्रीकांत झोपडे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन कैलास आवरे, राजेंद्रजी बर्डेकर यांनी केले होते। तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल गाठे, संचालन सिन्हा सर आणि आभार प्रदर्शन शिल्पाताई भलावी यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत डवरे, अंकित लहाने, योगेश लहाने, योगेश खवले, सूरज इंगोले, विशाल कांजोळे, इजाज खान, प्रशांत गोरले, नितीन खलोकर, अमोल बोरेकर, रितेश भडांगे, मामराज कडू, सुरेंद्र गाठे, विनीत वानखडे, विनोद बदरके यांनी प्रयत्न केले। मोदी सरकारने ज्यावेळेस इलेक्शनच्या अगोदर मोठमोठे आणि खोटे आश्वासन देऊन जनतेला जे दिशाभूल करून या ठिकाणी 10 वर्षापासून सत्ता काबीज केली। ज्यावेळेस काँग्रेसच्या काळात पेट्रोल 60 रुपये होतं, सिलेंडर 500 रुपये होतं, त्यावेळेस हे भाजपाचे जे आज मंत्री आहेत ते रस्त्यावर उतरून जनआक्रोश करत, स्मृती इराणी तर रस्त्यावर चूल करून भाकरी दाखवत होत्या। आज कुठं गेल्या काही समजत नाही। आज त्यांना महिलांचं दुःख समजत नाही। मोठमोठ्या गोष्टी करून देशाला दिशाभूल करणाऱ्या या सरकारच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी माननीय महाराष्ट्र अध्यक्ष नानाजी पटोले यांच्या मार्गदर्शनात आणि अमरावती जिल्हा अध्यक्ष माननीय बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण अमरावती जिल्ह्यात जनजागरण अभियानाच्या माध्यमातून जनतेला मोदी सरकारच्या खोट्या थापा, भूलथापा आणि महागाईचा जो या ठिकाणी भस्मासूर माजला आहे, हा संपूर्ण मोदी सरकारच्या उणिवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण अमरावती जिल्ह्यात चालू आहे। आज तेच अभियान आपल्या अचलपूर तालुक्यामधून शिंदे बुद्रुक येथून आज सुरुवात झाली आहे। या अभियानाला या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला ज्या अभियानाचं महत्त्व आहे त्या अभियानाचं महत्त्व पटवून सांगतील आणि सर्व या ठिकाणी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी आणि गावकऱ्यांचं मी अचलपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो। जय भीम, जय भारत। उपस्थित सभी पूरे अचलपूर तालुका से आए हुए सभी कांग्रेस के पदाधिकारी, कार्यकर्ता, भाई और बहनों, आज पूरे देश में माननीय काँग्रेस की नेता भाषणामध्ये दयारामजींनी सर्व सांगितलं। आपल्याला माहिती आहे की जेव्हा 14 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या अगोदर मोदींनी अनेक आश्वासन दिले। खाते बँकेमध्ये गरीब लोकांना खाते उघडायला लावले की त्या खात्यामध्ये मी 15-15 लाख रुपये टाकतो अशा प्रकारची
भुलता या मोदींनी त्यावेळेस लोकांना दिली. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून सांगितलं. दुप्पट जाऊ द्या, जे पाहिजे त्याला भाव देत नाही. तुम्हाला माहित आहे, मागच्या वर्षी सोयाबीन असो कापूस असो हमी भाव सांगतात, परंतु हमी भावापर्यंत सुद्धा पैसे आपल्याला मिळत नाही. मागच्या वर्षी सोयाबीन लोकांना 3600-4800 पर्यंत विकलं, त्याच्यानंतर सोयाबीन 10,000 पर्यंत गेलं. मग लोकांना असं वाटलं की या वर्षी तर आपलं सोयाबीन जेव्हा घरी येईल तेव्हा आपल्याला कमीत कमी 10,000 भाव भेटेल, अशा प्रकारची मनात भावना शेतकऱ्यांच्या होती. परंतु तुम्हाला माहित आहे की फक्त जे 8,000चे भाव जे सोयाबीनचे दिसून राहिले, हे फक्त जे कंपनीवाले ते खरेदी करून राहिले. पुढच्या वेळेस तुम्हाला त्याच बॅगा भरून देणार आहे, परंतु खऱ्या शेतकऱ्याला मात्र भाव आज 4-5 हजाराच्या वरती मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवत नाही. नुसतं भावनेच्या भरामध्ये हिंदू मुस्लिमाचं कुठेतरी नाटक करायचं, ते दाखवायचं आणि आपण लोक त्याला बळी पडायचं. परंतु आपण हा विचार करत नाही की 70 वर्ष काँग्रेसनं आपल्या देशामध्ये राज्य केलं, सर्व लोकांना हे सरकार घेऊन चाललं. काँग्रेसची मंडळी सर्व लोकांना घेऊन चालली आणि लोकांच्या हिताचेच निर्णय त्यावर घेतले. आता फक्त बोलण्याचे दात वेगळे, करण्याचे दात वेगळे, तरी आपले अजून डोळे उघडले नाही. मागं पुलवामामध्ये 40 लोकांचा जवानांचा मृत्यू झाला, शहीद झाले. शहीद कोण केले, काय झाले, कसं झालं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि तेव्हा लोकांच्या भावना बदलून गेल्या, कारण भावना बदलण्याचं काम BJP चांगल्या पद्धतीनं करू शकते, तुम्हाला माहीत आहे. मी या प्रसंगी एवढंच सांगेन की शेतकऱ्याचे भाव असतील, शेतमजुराचं तुम्हाला सांगतो, आता खाजगीकरण कसं केलं. 27 कंपन्यांचं खाजगीकरण या काँग्रेस आपल्या मोदी सरकारनं केलं. 271 कंपन्या आपल्या काँग्रेस सरकारनं निर्माण केल्या, एकही कंपनी निर्माण केली नाही. यांनी फक्त कंपन्या विकण्याचं काम करून घेतलं. जसं म्हणतो ना, बापानं कमावलं पोरानं गमावलं, अशी परिस्थिती या मोदी सरकारनं केली. तरी आपले डोळे उघडत नाही. आपण जे लोक इथं बसलो, आपण लोकांच्या चौकार म्हणा कुठेतरी बसून लोकांपर्यंत हा प्रचार केला पाहिजे. जनजागरण कशासाठी आहे, यासाठी की लोकांपर्यंत ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला याच्यापासून नुकसान. पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले. गरिबांना अगोदर मला वाटतं फुकट देण्याचा प्रयत्न, सिलेंडर देण्याचा प्रयत्न केला. आज मला सांगा 950 ते 1,000 रुपयाचा सिलेंडर गरीब माणूस घरी घेऊ शकते का? म्हणजे शेवटी आपल्याला चुलीवर देणार आहे. मग सांगितलं दयारामजींनी, ते आपली बाई कोणती बाई होते, स्मृती इराणी. त्यावेळेस 30 रुपये काय सिलेंडर वाढले तर ती रस्त्यावर येऊन चुलीवर भाकरी करायला लागली. आज आपल्याला ती बाई दिसत नाही, अशी परिस्थिती या मोदी सरकारनं केली. अनेक विषय आहेत, पेट्रोलचा विषय, डिझेलचा विषय आहे. आणि म्हणून आता बरेच वक्त्यांना बोलायचं आहे. मी या प्रसंगी एवढंच सांगेन की आपण ह्या लोकांचा प्रचार केला पाहिजे. आपण तर सर्व इथं बसलो ते काँग्रेसचीच मंडळी आहोत, आपल्याला सर्व माहिती आहे. परंतु जे काही सर्वसाधारण लोक आहेत, ज्यांच्या याच्याबद्दल माहिती नसते, हे माहिती आपण त्याच्याबद्दल पोहोचवली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं जे जनजागरण आहे याचा अर्थ लोकांपर्यंत कळेल, आपल्याला तो प्रचार होईल. आणि खऱ्या अर्थाने आता तुम्हाला सांगतो, खाजगीकरण करून राहिले. खाजगीकरण केल्यानंतर तुमच्या मुलाला नोकरी मिळणार नाही. आणि एकटी STचा संपर्क म्हणजे विलगीकरण करा सरकारमध्ये, आणि तिकडे खाजगीकरण करणारे किती बदमाश आहे त्याच्यावर विचार करा. म्हणजे तिकडे बोलतात का, इकडे बोलतात का, अशी या लोकांची परिस्थिती आहे. म्हणून मी या प्रसंगी एवढंच सांगेन की आपण आज इथं जे ऐकलं ते सर्व चौकात गावागावात प्रत्येक गावातली मंडळी इथं बसली आहे. आपण याचा प्रचार करावा अशा प्रकारची मी विनंती करतो. मला इथं बोलायला सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे आभार म्हणून मी माझे 2 शब्द संबोधित. जय हिंद. सुभाषभाऊ चित्रकार, राजाभाऊ कवलारकर, या तालुक्याचे तालुकाध्यक्ष श्रीधरभाऊ काळे, अंजनगावचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील दाळू, आणि मंचकावर या गावच्या प्रथम नागरिक सरपंचताई आणि मंचकावर सर्व प्रतिष्ठित सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला आवर्जून या गावातील सर्व काँग्रेसप्रेमी बंधू आणि भगिनी, हा जो कार्यक्रम इथं दिला गेला आहे, आपल्या महाराष्ट्राचे नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य बबलू देशमुख यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रमाचं आयोजन या जिल्ह्यात राबवण्यात येत आहे। याचं सुरुवात परवाला दर्यापूर तालुक्यामधून दारापूर या गावातून झाली। काल अंजनगावला सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन होतं आणि आज या अचलपूर तालुक्यामध्ये शिंदी येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजनाचा मागचा एकच उद्देश आहे की या देशावर 2014 पासून तर आजपर्यंत या भाजप सरकारचं जे काही धोरणं आहेत, जे त्यांनी लोकांना एक प्रकारे वेठीस आणलेलं आहे, मग ते महागाईच्या माध्यमातून असो, बेरोजगारीच्या माध्यमातून असो, शेतकऱ्याच्या माध्यमातून असो, हे कुठंतरी तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे आणि याला कुठंतरी आपण समजून घेतलं पाहिजे। आपल्याला माहीत आहे गेल्या 70 वर्षापासून या देशात काँग्रेस सुद्धा सत्तेत होती। काँग्रेसची सत्ता असताना गरिबासाठी, गरिबाच्या जगण्यासाठी, गरिबाला न्याय देण्याचं काम, मग तो मजूर असो, मध्यमवर्गीय असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, यांना सर्वांना न्याय देण्याचं काम काँग्रेसने केलं आणि आज परिस्थिती वेगळी आहे। या महागाईमुळं सर्व सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालेलं आहे। तेव्हा आपण या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार घराघरात केला पाहिजे, चौकात चौकात केला पाहिजे। आपण थांबून चालणार नाही। हे परत निवडणूक आली की हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान समाजात तेढ निर्माण करून आपले मतं घेतील, परत सत्तेत येतील। म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे की आपण यांचा कुटील डाव समजून घेतला पाहिजे आणि आज जी परिस्थिती आहे या परिस्थितीला कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे। हे आपल्या हातात आहे। गेल्या 15 वर्षापासून या अमरावती जिल्ह्यात जे काँग्रेसचं काम आहे बबलूभाऊच्या नेतृत्वात एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे। 15 वर्षाच्या आधी जी काँग्रेस होती ते आज काँग्रेस बबलूभाऊच्या माध्यमातून कुठं नेऊन ठेवली हे आपल्याला माहीत आहे। जिथं जिल्हा परिषदचे 15 वर्षापासून बबलूभाऊ नेतृत्व करत आहेत, मग या जिल्ह्यातल्या पंचायत समित्या असतील, या जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील, या जिल्ह्यातल्या खरेदी विक्री संस्था असतील, आताच नुकते बँकेची निवडणूक झाली, अनेक अपप्रचार केला गेला। 700 कोटीचा घोटाळा सुद्धा आपल्याला माहीत आहे। आपण पेपरमध्ये वाचत होते, माध्यमातून पाहत होते, जिथं 1 रुपयाचा सुद्धा घोटाळा झाला नाही। परंतु सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी बँकेची सुद्धा बदलामी केली। आमची तर केलीच, परंतु बँकेची सुद्धा बदलामी केली की जे शेतकऱ्याची बँक आहे, जिथं 1 रुपयाचा घोटाळा झाला नाही। की आपल्या सर्वांना माहित आहे गेल्या 2014 मध्ये अनेक भूलथापा देऊन मोदी सरकार सत्तेवर आलं आणि आज गेल्या 7 वर्षात सर्वच आघाड्यांवर ते अपयशी ठरलं। मग नोटबंदी असेल, काळ्या धनाच्या बाबतीत नोटबंदी केली,
काय झालं, संपूर्ण पैसा रिझर्व्ह बँकेत जमा झाला, काळा धन सापडला नाही. परंतु त्याच्यात अनेकांचे प्राण गेले, अनेकांचे जीव गेले, अनेक लोक देशोधडीला लागले. लहान व्यापारी असतील त्यांचे व्यापार बुडाले, अनेक लोक बँकेच्या रांगेत लागले, त्यांचे प्राण गेले. असे एक ना अनेक तोटे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतात. महागाईचा विषय आहे. महागाईच्या बाबतीत जनजागरण चालू आहे. पण डिझेलचे भाव असतील, पेट्रोलचे भाव असतील, गॅसचे भाव असतील, आपल्या भाषणातून अनेक वक्त्यांनी उल्लेख केला. ज्यावेळेस गॅसचे भाव वाढले त्यावेळेस स्मृती इराणी रस्त्यावर बसून स्वयंपाक करत होती आणि टाव फोडत होती. पेट्रोलचे भाव वाढले त्यावेळेस हेच मासे बैलबंडीवर मोर्चा काढत होते. आणि त्यात कळस म्हणजे रामदेव बाबांना तर कळस काढला होता. या मोदी सरकारला मत द्या आणि 30 रुपये लिटरचं पेट्रोल हे मोदी सरकार करणार आहे. आता कोणी याच्यावर चिक्कार शब्द बोलत नाही, कोणी आवाज काढत नाही. या सर्व महागाईमुळे आणि या मुळे लोक फार मोठे देशोधडीला लागले आणि फार मोठी आर्थिक टंचाई देशात निर्माण झाली. म्हणून काँग्रेस पक्षानं हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आमची आता जबाबदारी आहे. फार मोठ्या प्रमाणात मुलं व्हॉट्सअप फेसबुक याच्यावर राहतात. ही चर्चा झाली पाहिजे. मग फेसबुकच्या माध्यमातून नसेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून नसेल, चौकात नसेल, सगळ्यांनी बोललं पाहिजे की काँग्रेसच्या कार्यकाळात पेट्रोल डिझेलचे भाव काय होते, गॅसचे भाव काय होते, आपल्या शेतीमालाच्या बाबतीत शेतीमालाचे भाव काय होते आणि शेतीमालाचे आज खताचे भाव काय आहेत आणि मालाचे भाव काय आहेत, याची सगळी तुलना झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुलना होईल त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की जे काँग्रेसच्या सरकारात होतं त्यापेक्षा अतिशय वाईट परिस्थिती आज या सरकारमध्ये झालेली आहे. आणि हे तुम्हाला सर्वांना आपली जबाबदारी समजून हे सगळं आपल्याला जनतेसमोर मांडावं लागेल. बबलूची तब्येत बरोबर नाही, घसा बसलेला आहे, पण तरी या अभियानात फार मोठ्या प्रमाणावर ते भाग घेत आहे. ते आपल्याला मार्गदर्शन करताना आपल्यासोबत हिंदू साधतीलच. त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यात या माध्यमातून आपण सर्वांची जबाबदारी म्हणून हे अभियान राबवायचं आहे, त्याची चर्चा करायची आहे. याच्यासाठी हे अभियान आहे. या प्रसंगी मी एवढंच सांगेन की आपली सर्वांची जबाबदारी समजून हे अभियान आपण पुढे रेटावं एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आज संविधान दिवस आहे. माय घसा खराब आहे, तब्येत काही बरोबर नाही. दर्यापूरवाल्याने माझ्या घसा खराब करून टाकला, काहीतरी पाजून टाकला, तेव्हापासून तो खराब झाला. म्हणून कालचा दिवस विश्रांती घेतली तरी काही जमलं नाही. पण म्हटलं आज अचलपूर तालुक्याचा दिवस आहे आणि 3 मतदारसंघात संगम आहे. मेळघाटचा आहे, दर्यापूरचा आहे आणि अचलपूरचा आहे. इथं झाले पाहिजे. काहीतरी नाही आवाज आला तरी एखादी 2 शब्द बोलायला. आज संविधान दिवस आहे. आजच्या दिवशी संविधान बाबासाहेबांनी दिलं होतं आणि भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूजी, पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसादजी, सल्ला सरदार वल्लभभाई पटेलजी यांचे स्वाधीन करून देशाला अर्पण केलं आणि देश त्या संविधानावर आज
चालू त्या संविधानाचे तुकडे करायचे आणि जंतर मंतरवर होळी करायची. होळी केली त्याने, कोणी होळी केली या आजपर्यंत बीजेपी सरकार धुवू शकले का धुवू शकले नाही. तर त्यातल्याच काही लोकांनी त्या संविधानाची होळी, हे संविधान त्यांना पाहिजे नाही, त्यांना त्यांचं संविधान, मोदीचं संविधान, बीजेपीचं संविधान, वेगळ्या तऱ्हेचा भारत त्यांना उभा करायचा. आणि या 7 वर्षात 7.5 वर्षात त्या पद्धतीने चालू वेगळ्या तऱ्हेचा भारत, त्याच्यात जातीवाद करायचा, जाती जाती भांडण लावायचे, धर्मात भांडण लावायचे आणि त्याची भाजलेली पोळी कापून खायची. हा कार्यक्रम या 7 वर्षापासून चालू. देशासाठी काय केलं नाही, देशासाठी याच्यानंतरही काही करणार नाही. देशाची आर्थिक परिस्थिती 2014च्या आधीची काय होती, आजची काय, हे याच्यावर काही बोलत नाही, कारण देशाची आर्थिक परिस्थिती एकदम डबघाईच आहे. देश भीकतोडीला लावाला हेच असं चालू राहिलं तर काही वेळ लागला. आजची 101 नंबरवर आपला भारत. पाकिस्तान झाला, पाकिस्तान झालं, बांगलादेश झालं, श्रीलंका झालं, नेपाळ, भूकमारी, त्याच्यानंतर आपला नंबर लागून राहिला. म्हणजे काय परिस्थिती आपल्यावर आली. फक्त जे काही दिसते ते तुम्हाला टीव्हीत चकाचक दिसते, सर्व व्यवस्थित दिसते, कारण हे टीव्ही चॅनल एखादं 2 सोडलं तर सर्व त्यांनी विकत घेतलेले चॅनल. ते म्हणतात, ते करतात, खोटे बोलतात, त्या हिशोबाने ते चॅनल चालतात. ईडी सारखी संस्था, जे काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये आपल्या लोकांना कल्पना नव्हती ईडी काय, आज ईडी म्हणजे बीजेपीचं ऑफिस आहे, मोदीचं ऑफिस आहे. ईडी म्हणजे आज ग्रामपंचायत लेवलवर माहीत झाली. कोणी आलं पक्षाच्या विरोधात गेलं तर त्याच्यावर ईडी आहे. आज आमच्यावर ईडी आहे, मायावर ईडी आहे, वीरेंद्र भाऊवर ईडी आहे. ईडी म्हणजे काय, ते किती संस्था मोठी आहे, त्या संस्थेत चौकशी 100 कोटीच्या वर होतो. इथं आमच्याजवळ 100 पैशाची टंचन नसते, आणि इथं ईडी लावली. काऊन ईडी लावली, कशी ईडी लावली, हे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. माझ्याकडून जास्त बोलणं होत नाही, जे काही शब्द येते ते स्पष्ट येणार ना. ईडी 700 कोटींचा भ्रष्टाचार जिल्हा बँकेत आम्ही केला, संचालक मंडळाने केला, बबलू देशमुखने केला. ह्या पद्धतीने मधामधा 6 ते 7 महिन्याच्या आधी निवडणूक झाली. निवडणूक लागल्यापासून 700 कोटीची थैली बबलू देशमुखच्या हातात आणि सर्व संचालक बबलू देशमुखच्या मागे धावून राहिले. मलाही दे, तुलाही दे, थोडस मलाही दे. त्यात असे पोस्टर पुणे जिल्ह्यात लागले होते, तुम्ही पाहिले. 2-2 दिवस पोस्टर लागले होते, सर्व जिल्ह्यात लावले होते. पण तुम्ही लोकांना ते पोस्टर, मला वाटतं काही लोकांना काढून टाक. काय हे 700, कोणचे हे 700, कोणचे खाल्ले, कोणचे राय, हे 700 कोटी, हे सर्व 700 कोटी बँकेत आहे. आमच्या सुधाकर रावने सांगितलं, आता तुमच्याजवळ प्रशासक मंडळ होतं, तुम्ही प्रशासक बसवले होते, तुम्ही जे म्हटलं ते प्रशासक करत होते. मग 700 कोटी आम्ही खाल्ली, कसे खाल्ली ते सांगितलं. 700 कोटी बँकेत आहे आणि त्याच्यावर या 4 वर्षांचे काही व्याज भेटले 271 कोटी, ते बँकेत. मग खाल्ले कोणते? फक्त विषय हा आहे आणि त्या विषयाचे हात आलीच.
2017 पासून इन्व्हेस्टमेंट होती, काही बँकेत होती, काही कंपन्यात होती. रिझर्व्ह बँकेच्या नाबार्डच्या नियमानं सुरू केलं, थेट मध्ये गेलं, बँक टू बँक, बँक टू कंपनी, मधात कोणी नाही. पण काही अधिकारी, बदमाश अधिकाऱ्यांना एवढ्या सगळ्या भानगडी असू नये, काही 2-4 अधिकाऱ्यांना त्याच्यात कंपनीशी साठगाठ करून, कंपनीनं साठगाठ अधिकाऱ्याशी करून त्याच्यात दलाल ठेवले. त्या दलालाच्या मार्फत गुंतवणूक होऊन राहिली बँकेची कंपनी, म्हणून त्याला कंपनीनं दलाली दिली. त्याच्यात बँकेचा खळखू गेला आणि बँकेच्या संचालक मंडळाचा कुठं ठराव नाही, कुठं ठराव नाही की हे दलालामार्फत करा. हे थेट करायचाच ठराव 2019-20 पर्यंत प्रत्येक वर्षी ठराव होतो. पण अधिकाऱ्यानं आणि जे काही कागदपत्र बँकेच्या जवळ आहे, फाईल आहे, त्याही थेटच्याच त्या अधिकाऱ्याच्या आणि कंपनीच्या अधिकाऱ्याच्या गाठभेटी करून त्यांनी दलालामार्फत गुंतवणूक केली आणि कंपनीने 3,39,00,000 रुपये त्यांना दलाली दिली. बँकेनं दिली नाही, बँकेचा एकही पैसा गेला नाही, कंपनीचा गेला. त्या कंपनीला माहीत पडल्यावर 2020 मध्ये माहीत पडल्यावर त्याची चौकशी केली. त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्यात दलाल भेटला. त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं, 2-4 अधिकाऱ्यांना बाहेर पाठवलं, त्यांचं सगळं थांबून ठेवलं. सर्व कारवाया आपण त्यांच्यावर केल्या. कंपनीला नोटीस दिली, अधिकाऱ्याला नोटीस दिली, कंपनीच्या अधिकाऱ्याला नोटीस दिली. जे 3 कोटी आहे, वकिलाच्या मार्फत नोटीस दिली संचालक मंडळानं. जे 3,39,00,000 आहे ते आमच्या बँकेत 3 दिवसात तुम्ही आणून ठेवा, आमच्या खात्यात जमा करा, नाही तर तुमच्यावर आम्ही पोलीस कारवाई करू. तेवढ्यात सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला. सुप्रीम कोर्टानं निवडणूक लावली. आम्ही खाली आलो, प्रशासक मंडळ तिथे बसलो आणि सर्व आम्ही केल्यावर यांनी त्याचा बबाला केला. ते 3,39,00,000 तर सोडून दिलं, 700 कोटी खाली. 700 कोटी आपण लगेच बँकेत वरती केले आपल्याला माहीत पडल्यावर आणि त्याच्यावर व्याज. या सर्व गोष्टी अशा असताना सर्व विरोधकांना काय परिस्थिती केली. 7-8 महिन्यापासून जिल्हा बँकेत एक परिवर्तन पॅनल, एक सहकार पॅनल आपण परिवर्तन पॅनलच्या बाजूनं जिल्ह्यातले सर्व मोठे मोठे नेते एक झाले. बबलू देशमुख पाहिजे नाही, यशोमती पाहिजे नाही. बबलू देशमुखनं बँक खाल्ली, 700 कोटी खाल्ले. काही नसताना, एक खडकूचा भ्रष्टाचार नसताना किती मोठं हे यांनी निर्माण केलं आणि किती मोठा सर्वात त्याचा गाजावाजा केला. पेपरमध्ये केला, फेसबुकमध्ये केला, व्हॉट्सअपमध्ये केला, चॅनलमध्ये केला, सर्वीकडे पैसे घेऊन सरा त्याचा वाजागाजा केला, जेणेकरून त्यांना त्यांची सत्ता आपल्याला खाली आणायची. सहकार पॅनलला पाळायचं आणि सहकार पॅनलनं काय केलं, आम्ही लोकांना संचालक मंडळानं काय केलं. तुम्ही लोकांना आम्हाला 15 वर्षापासून निवडून दिलं. 2005 मध्ये काय परिस्थिती होती बँकेची. 2005 मध्ये परिस्थिती 500-550 कोटीच्या ठेवी बँकेत होती आणि सर्व वाटप झालं होतं, कर्ज होतं, त्यात ती वसुली खडकूची नव्हती. बँकेचा उद्याचा पगार कर्मचाऱ्याचा कसा करावा याची पंचायत होती. आणि ह्या परिस्थितीत बँक आम्ही हातात घेतली. लायसन कॅन्सल झालं होतं, अवसानाची नोटीस आली. आज बँक अवसानात जाते की उद्या अवसानात जाते, या परिस्थितीत बँक आपल्याजवळ आली. 2010 मध्ये आल्यानंतर 2010 मध्ये 2011 मध्ये लायसन आलं बँकेचं आणि मोठ्या थाटानं बँक उभी केली. आजची बँकेची परिस्थिती जेव्हा आम्ही बँक सोडली तेव्हा बँकेची परिस्थिती 2,500 कोटीच्या ठेवी बँकेत होती. 2,500 कोटीच्या ठेवी. एटीएम चालू होतं सर्व बँक नॅशनलाइज बँकेसारखे.
या परिस्थितीनं बँक आपण त्याच्या प्रशासक लोकांच्या हातात दिली. प्रशासकाने काय केलं बँकेचं, या मंडळीनं 7-8 महिन्यात बँकेचं काय करून टाकलं. आम्ही 15 वर्षात बँक एवढी मोठी केली. तुमची बँक आहे, शेतकऱ्याची बँक आहे, सामान्य जनतेची बँक आहे. आणि या 6-7 महिन्यात त्या प्रशासकानं काय केलं बँकेचं, जे 2500 कोटीची ठेवी होती, 2500 कोटीची ठेवी होती, ते 1800 कोटी होणार. म्हणजे 650 कोटी या 8 महिन्यात आपल्या बँकेच्या ठेवी कुठं गेलं, कशाला. या पद्धतीनं बँक कधी आपण त्याच्या हातात ठेवून घेतली तर 2 वर्षात आपली परिस्थिती नागपूर, वर्धा, यवतमाळ सारखी झाली. म्हणून तुम्ही लोकांनी निर्णय घेतला की ज्या हातात बँक आहे त्या तिथं साबूत. एका बाजूनं सर्व मोठे नेते, 3-3, 4-4 आमदार, एक मंत्री, माजी कॅबिनेट मंत्री, सर्व एका बाजूने पत्रकार परिषद घेऊन राहिले. ज्याच्या सोबत नाही गोष्टी, ज्या गोष्टी करायला पाहिजे नाही याच्या खालच्या लेवल उतरून आम्हा लोकांवर आरोप करून राहिले. एक ज्येष्ठ मंत्री, माजी मंत्री, ज्येष्ठ नेते आमच्या काल आदरणीय होते, आज आदरणीय आहे, उद्या आदरणीय राहणार आहे, अशा नेत्यानं त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं बबलू आणि बंटीनं बँक चालवली म्हणे. तो बोल, अरे बबलू कोण, बंटी को, बबली को. अरे तुम्ही एवढे ज्येष्ठ आहात, तुम्हाला तुमच्या तोंडून हा शब्द शोभत नाही, असे शब्द तुम्ही काढून राहिले. वेगवेगळ्या तऱ्हेचा आपला गारोडी हा मंत्री जेव्हा मंत्री झाला तेव्हापासून त्याच्यातून पैसा मागून नाही राहिला. मग त्या जिल्हा बँकेत कसा खर्च केला, काय केला हे तुम्हाला सर्वांना कल्पना. हे सर्व एका बाजूनं, तो खोळक्या, तो सर्व एक त्या आमच्या प्रकाश भारसागर, ज्यांना पाडून आमचे सुधाकरराव भारसागर त्यांचे सुद्धा बंधू झाले. 28 मतानं पाडलं, 7 आमदार राहिले. त्या दर्यापूर मतदारसंघासाठी काही करू शकले नाही. पण त्यांना पाडायची कोणी हिंमत केली नाही. अशांनाही आमच्या सुधाकररावांनी पाडले. मग बळवंतरावच्या सहकाराने, बाळासाहेबांच्या सहकाराने आणि सुधाकररावांच्या मेहनती सुधाकरराव निवडून आले. सर्व पॅनल आपलं सहकार पॅनल निवडून आलं. पण एक छोटीशी गोष्ट घडली. अचलपूरचा संचालक एका मताने तुम्ही पाळून टाकला. आपल्याच बदमाशाने पाळला, आपल्याच लोकांनी पाळला. आणि चांदूर बाजारचा 2 ठिकाणी वाव, एकीकडे खोडकेच्या विरोधात होतो, दुसरीकडे या गारोड्याच्या विरोधात. गारोड्याच्या विरोधात उभं राहायचं, 21 मतं आपल्या जवळ आणि 20 मतं त्याच्या. 21 मतं होते कशावर? सर्व मायासारखे, बळवंतराव सारखे, सुधाकरराव सारखे श्रीमंत होते, श्रीकांतराव झोळपे सारखे सर्व घरचे मत होते. तसे त्याच्यातले 2 बदमाश निघाले. काय घेतलं? कारण बाकीच्या ठिकाणी 10 लाख, 7 लाख, 5 लाख ऐकाले. आमच्या तालुक्यात 50 लाखापासून सुरुवात होती. काय काय घेतलं? 2 कोटी घेतले, 3 कोटी घेतले, काय घेतले बदमाश आहे. 2 मतं क्रॉस करून टाकले, एका मतानं 2 मतानं तो बदमाश निवडला. येताना सांगितलं होतं, म्हटलं तुम्हाला कधी घरी पोहोचले असं ते पैसे, त्याच्यापेक्षा 2-4 लाख जास्तीचे देत राहिला, पण असं काही करू नका रे बदमाश. पण त्या बदमाशाने दोघांना केलं. आता ते कोण आहे अजूनही माहित नाही. कारण दुसऱ्या दिवशी मी निवडून आलो तर 7 तासासाठी संधी 21,000
काय म्हटलं स्वतःला मारून घ्या की कोणाला मारावं. म्हटलं यातले दोन बदमाश आहे. अजूनही ये जा चालूच आहे माझ्याकडे, पण अजूनही लक्षात नाही आलं. अशा दोन बदमाश आहे ना आपला, नाही तर तो तर केव्हाचा पात करून टाकतो. बोलाचं भरपूर होतं, अजून बोलणं ते खराब होईल. हे जनजागरण यात्रा आपण ऑल इंडिया काँग्रेसनी ही यात्रा दिली. प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेसच्या मार्गदर्शनाची यात्रा आपल्या जिल्ह्यात सुरू आहे. याचा उद्देश एकच आहे की जे मोदी सरकार, बीजेपी सरकार या देशावर बसलं, त्यांनी 7 वर्षात काय केलं काय नाही केलं, हा लोकांपर्यंत आपला संदेश गेला पाहिजे. आणि येणाऱ्या आपल्या निवडणुका आहेत. बाजार समिती असो, खरेदी विक्री असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, की पुढची विधानसभा असो, लोकसभा असो, त्याच्या ताकदीनं आपल्याला मेहनत घ्यायची, जनजागृती करायची आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांना आपल्याला जिंकायची. जिल्हा परिषद असो, एक सांगायचं राहिलं, हे शिंदे आहे, अचलपूर मतदारसंघात येत नाही, अचलपूर तालुक्यात मेळघाट मतदारसंघात येते, दयारामजीच्या मतदारसंघात येते. तरी पहा या सर्कलमध्ये, या गावात देवेंद्र भाऊ पैसा भरपूर टाकला नाही. किती टाकला तुम्हाला कल्पना नसेल. 2 कोटी टाकले म्हणते. 2 कोटीपेक्षा बाहेरचे रस्ते घेतले तर जास्त होईल. एवढा पैसा 7 कोटी हे म्हणून राहिले बर्डे आहे. जे 7 कोटी हे ठेकेदार कम कार्यकर्ते, ठेकेदारी करते कार्यकर्ते नाही हो बोलायचं. म्हणून 7 कोटी काही कमी रक्कम नाही. अजून काही कागद आणून दिले बायासाहेबांना, बरेच लोकांनी 10-20 कागद आले माझ्या. पण एकच तुम्हाला विनंती आहे, कामं सर्वच करू, कामं केले, याच्यानंतरही कामं चांगले करू, सर्वच करू. पण एकच विनंती आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही या भागाची द्या, तर तुमचं एकही काम राहणार नाही एवढी गॅरंटी देतो. सुरुवात करते. ज्या पाहुण्यांनी आपल्या कार्यक्रमाचे मनोबल वाढवले आणि जे पाहुण्यांना आपण आमंत्रित केले, ते पाहुणे सर्व इथे आमंत्रित झाले, त्यांचं शब्दसुमनाने आपल्याला आभार प्रदर्शन करणे महत्त्वाचे असते. म्हणून आज माननीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री बबलूभाऊ देशमुख यांचे मी आभार व्यक्त करते आणि मनापासून आभार असे व्यक्त करते की त्यांनी आम्ही या शिंदी गावात जे जे कामांची मागणी केली त्यापेक्षाही जास्त कामं आम्हाला मिळवून दिले. त्या कामाची पूर्तता पूर्ण झाली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद बबलूभाऊ. तसेच आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते ते आता आमदार झालेले आहे आणि आमचे लाडके भाऊ बळवंत भाऊ वानकडे यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते. तसेच वीरेंद्र भाऊ जगताप माजी आमदार यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. आमच्या जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दयारामजी काळे यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते. तसेच आरोग्य सभापती जिल्हा परिषद बाळासाहेब हिंदीकर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. तसेच सुधाकर भाऊ भालसाकडे अध्यक्ष जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित सदस्य अध्यक्ष यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते. कविताताई बोरेकर सभापती अचलपूर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते.
श्रीधर भाऊ काळे उपसभापती अचलपूर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. तसेच मंचावर उपस्थित असलेले आमच्या गावचे माजी सभापती देवेंद्र भाऊ पेटकर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. आमच्या गावच्या प्रथम नागरिक ताई यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. चला चला दिवाळी आली, खरेदी करण्याची वेळ झाली. दिवाळी आली की सर्व नागरिकांना ओढ लागते ते दिवाळीच्या नवनवीन वस्त्र खरेदी करण्याची. आणि म्हणूनच मैत्री मॅचिंग सेंटर म्हणजेच नागेबंधू आपल्यासाठी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत खास लहान मुलामुलींचे रेडीमेड ड्रेस व माता भगिनींसाठी विविध दर्जेदार साड्या व जीवनोपयोगी शालेय उपयोगी वस्तू व म्हणूनच नवनवीन साहित्य खरेदी करण्यासाठी मैत्री मॅचिंग सेंटर शिंदे बुद्रुक येथे नक्की भेट द्या.